मित्रांनो, सोशल मीडियावर बिग बॉस मराठी 6च्या घरातील स्पर्धकांची चर्चा आता जास्त रंगत आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरातील काही स्पर्धक समोर येत आहेत. कलर्स मराठीनं शेअर केलेल्या प्रोमोनुसार एक नखरेल गर्ल आणि दुसरी कातिलो की कातिल बिग बॉसच्या घरात एंट्री घेत आहे. हाय गर्मी या गाण्यावर एक धमाकेदार डान्स करताना ती दिसत आहे. मात्र एकाही फ्रेममध्ये तिचा चेहरा दिसलेला नाही. पण नेटकऱ्यांनी टॅटू पाहून ती सोनाली राऊत असल्याचं म्हटलं आहे. सोनाली राऊत ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं याआधी हिंदी बिग बॉसच्या 8 मध्ये काम केलं होतं आणि एका प्रोमोमध्ये एक नृत्यांगनाची झलक दिसते आहे. गरगर गिरक्या घेत घायाळ करायला येते कातिलो की कातिल असे म्हणत कलर्स मराठीने प्रोमो शेअर केला आहे. आता कातिल हा शब्द वाचल्यावर अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये गौतमी पाटील असल्याचं म्हटलं. मात्र गौतमीने स्पष्ट केले की ते या शोमध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे तिच्या नृत्याची स्टाईल आणि प्रोमोमधील झलक पाहून काही नेटकऱ्यांनी प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील असल्याचं ठाम अंदाज वर्तवला आहे. आणखी एका प्रोमोत एक तरुण अभिनेता आणि एक अभिनेत्री डान्स करताना दिसत आहे. ऐन थंडीच्या मोसमात महाराष्ट्राचं तापमान वाढणार असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे. तर या प्रोमोतल्या अभिनेत्याला नेटकऱ्यांनी ओळखलं आहे, ते देखील त्याच्या बोटातल्या अंगठीवरून. आता हा अभिनेता आयुष संजीव असल्याचं म्हटलं जात आहे. आणखी एका प्रोमोत बाला या गाण्यावर डान्स करताना एक कंटेस्टंट दिसत आहे. प्रोमो शेअर करताच फोकस इंडियन करण सोनावणे यंदा बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेणार अशा चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झाल्या आहेत. फोकस इंडियनचे सोनावणे वहिनी या कॅरेक्टरचे रील्स व्हिडिओ सर्वत्र तुफान व्हायरल होत असतात. आता बिग बॉस मराठी 6च्या घरात कोणते स्पर्धक एंट्री घेणार हे येत्या रविवारी कळेलच. धन्यवाद.